स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत एमआयएमला मोठे यश. जालना शहरात कार्यकर्त्यांचा जल्लोष. जालना राज्यभरात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या घवघवीत यशामुळे जालना शहरात आनंदाचे वातावरण पसरले आहे. शहरातील प्रभाग क्रमांक 4 मधील वाल्मिक नगर भागात जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष साजरा केला. राज्यात पतंग उडाला. आज जाहीर झालेल्या नगरपालिका निवडणुकीच्या निकालात एमआयएम पक्षानं मुसंडी मारली आहे. राज्यामध्ये पक्षाचा एक नगराध्यक्ष आणि तब्बल 83 नगरसेवक निवडून आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. जालन्यात फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल ताशांचा गजर. जालन्यातील प्रभाग 4चे इच्छुक उमेदवार सय्यद आरेफ यांच्या पुढाकाराने गांधीनगर परिसरातील वाल्मिक नगर भागात हा विजयोत्सव साजरा झाला. फटाक्यांची आतिषबाजी, कार्यकर्त्यांनी जोरदार फटाके फोडून परिसर दणाणून सोडला. पेढे वाटप, एकमेकांना पेढे भरवून विजयाचा आनंद व्यक्त करण्यात आला. ढोल ताशांच्या गजरावर कार्यकर्त्यांनी ठेका धरला होता. एमआयएम पक्षावर विश्वास दाखवून मतदान केल्याबद्दल आम्ही राज्यभरातील जनतेचे ऋणी आहोत. हा तर फक्त ट्रेलर आहे. येणाऱ्या जालना महानगरपालिका निवडणुकीत देखील एमआयएम पक्ष ऐतिहासिक विजय मिळवेल असा आम्हाला विश्वास आहे. सय्यद आरेफ, इच्छुक उमेदवार प्रभाग 4. यावेळी जिल्हाध्यक्ष शेख माजेद यांनीही निवडून आलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचं अभिनंदन केले आणि जालना शहरात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. या कार्यक्रमाला एमआयएमचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. 4 में हमने जल्लोष मनाया है इस वजह से कि एमआईएम की बहुत बड़ी जीत हुई है महाराष्ट्र में, और हम चाहते हैं कि आइंदा इसके आगे भी बहुत सारी जीत हमें मिलेंगी. उम्मीद रखते हैं कि यहाँ प्रभाग 4 में हम अच्छी शानदार प्रदर्शन करेंगे और जीत हासिल करेंगे इंशाअल्लाह. क्या प्रमुख मुद्दे लेकर आप चुनाव लड़े? क्या बोले? क्या प्रमुख मुद्दे लेकर आप चुनाव लड़े? मैं स्वच्छता का सबसे बड़ा मुद्दा है यहाँ, और हमारे यहाँ स्लैटर हाउस था, गवर्नमेंट ने बना के दिया हुआ, तब के उसको मान्यता सब थी. 45 साल से वहाँ पे स्लैटर हाउस था, और आज जो जातीयवादी पार्टी वाले ने क्या करे, उसको नजरअंदाज करते हुए पूरा जमीन दोस्त कर दिए. और आज इतनी परेशानी हो रही है बकरा काटने के लिए भी, जो भी है, बाकी स्वच्छता के बहुत सारी परेशानी वहाँ पे लाके डाल रहे, घान लाके डाल रहे हैं. साफ सफाई तो बिल्कुल है ही नहीं. आरोग्य का वहाँ मसला है बहुत बड़ा. बहुत सारे मसले हैं. अब हम जब वक्त तौर पे बताएंगे और उसका हल निकालेंगे इंशाअल्लाह. एमआईएम के माध्यम से हम उसको कामयाब बनाएंगे इंशाअल्लाह. क्या नाम है? सैयद आरिफ सैयद हुसैन, प्रभाग क्रमांक 4.